तर समाजभूषण भीमराव हत्ती आंबेरे यांच्या मागणीवरून बुद्धगया बौद्ध महाविहार मुक्तीसाठी शरद पवार सरसावले। येथील सरकारकडे बुद्धगया महाविहार मुक्तीसाठी करणार मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी समाजभूषण भीमराव हत्ती आंबेरे यांनी केलेल्या मागणीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी बुद्धगया महाबोधी महाविहार येथील भिक्खू संघाच्या आंदोलनाला पक्षाचा संपूर्णपणे पाठिंबा दिला असून लवकरच पवार यांच्यासह प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील शिष्टमंडळ यांना घेऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन महाबोधी महाविहार हे संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्याची विनंती करणार असल्याचं आश्वासन दिलं। अशी माहिती समाजभूषण भीमराव हत्ती आंबेरे यांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे। 1949 च्या कायद्यान्वये बौद्ध गया येथील महाविहार हे 4 हिंदू 4 बौद्ध आणि 1 जिल्हाधिकारी असं मिळून 9 प्रतिनिधी त्याचं व्यवस्थापन करत असतात आणि त्या व्यवस्थापनामध्ये हिंदूचं बहुमत असल्यामुळे या मंदिराच्या परिसरामध्ये हिंदू धर्माच्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा चालीरीती आहेत त्या मंदिरामध्ये असणारे पुजारी त्या प्रथा तिथे पाळत असतात आणि जगभरातून या विहाराचं महत्त्व जगभरात असल्यामुळे जगभरातील बौद्ध उपासक उपासिका या मंदिराला भेट देण्यासाठी येतात। तेव्हा तिथे हिंदू पुजारी जाणीवपूर्वक बौद्ध धर्माच्या विरोधी असे वर्तन करतात किंवा चुकीची माहिती देत असतात आणि बौद्ध धर्माच्या बद्दल जगामध्ये देशामध्ये चुकीची माहिती जात असल्यामुळे अनेक वर्षापासून महाविहार हे संपूर्णतः बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी होत आहे। गेल्या अनेक दिवसापासून बौद्ध गया येथे बौद्ध विहाराच्या समोर अनेक भिक्खू उपोषणाला बसले आहेत, धरणे धरत आहेत आणि या आंदोलनाला देशभरासह जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळत आहे आणि या आमची सगळ्यांची रास्त मागणी आहे की ज्याप्रमाणे हिंदूची मंदिरे हिंदूच्या ताब्यात आहेत, मुस्लिमांचे सगळे जे काही मंदिर देवस्थान त्यांचे जे आहेत ते सगळे मुस्लिमांच्या ताब्यात आहेत, ख्रिश्चनांच्या ताब्यात आहेत, मग बौद्ध गया येथील एवढं पवित्र जागतिक स्तरावरचं जे विहार आहे त्याच्यामध्ये 4 हिंदूचे प्रतिनिधी का, अशा पद्धतीचा सवाल सगळे बौद्ध उपासक करत आहेत आणि त्यांची ती रास्त मागणी आहे आणि म्हणून बौद्ध महाविहार हे सगळं बौद्ध बांधवाच्या ताब्यात द्याव्यासाठी आंदोलन सुरू आहे। म्हणून मी या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याचा पाठिंबा या आंदोलनाला द्यावा अशी विनंती केली। सरांनी ती विनंती मान्य केली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा संपूर्णपणे पाठिंबा या आंदोलनाला दिला आणि ते स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, प्रमुख भिक्खू, काही धार्मिक सामाजिक काम करणारे राज्यभरातले कार्यकर्ते, काही पत्रकार, वरिष्ठ पत्रकार, संपादक यांना घेऊन लवकरच ते नितीश कुमार यांची भेट घेणार आहेत जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत आणि भेट घेऊन त्यांना या विहाराच्या बद्दलचा प्रश्न समजावून सांगून ते विहार पूर्णपणे बौद्ध लोकांच्या ताब्यात द्यावा अशी विनंती करणार आहेत। लवकरच नितीश कुमार साहेबांची भेट होईल आणि हा प्रश्न सुटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा अग्रेसर राहील। जय भीम। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात सांगायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।